मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर आता ओबीसी समाजानेही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे। ओबीसीचे हे आंदोलन प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात व मुंबईतील आझाद मैदानावर देखील करण्यात येणार आहे। राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी द्यावी अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते व माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी आज पंढरपुरात केली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे। सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नये। तसा निर्णय घेतल्यास ओबीसी समाज 2024च्या निवडणुकीत विद्यमान सरकारला घरचा रस्ता दाखवेल असा इशाराही शेंडगे यांनी यावेळी दिलाय। आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपुरात धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीसाठी प्रकाश शेंडगे आज पंढरपुरात आले आहेत। यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय। तर मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यासाठीच त्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून मुंबईमध्ये आंदोलन आयोजित केलंय। आम्ही देखील आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन पुकारले। तर सध्या सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली लाखो रुपये वाटप करीत आहे। त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांनाही सरकारने आर्थिक मदत द्यावी। राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारने मराठा समाजाच्या व्यक्तींची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे। ही गंभीर बाब आहे। ओबीसी समाजाच्या अध्यक्षाची व सदस्यांची सरकारने हकलपट्टी केल्याचा आरोपही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केलाय। तर मराठा समाजाने 70 वर्ष सत्ता भोगली आहे। आता आमच्या हाती 5 वर्ष सत्ता द्या, सगळ्या समाजाला न्याय देऊ असेही शेंडगे यांनी यावेळी म्हटलंय। जानेवारीला मराठा आरक्षण दिंडी काढून मुंबईमध्ये कोट्यावधी मराठा समाज जमा करण्याचा त्यांचा नियोजन आहे। सरकारवर किंवा मुंबईला घेराव घालून हा दबाव टाकण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे का? खरंच आरक्षणासाठी हे सगळं सुरू? असं आहे की मराठा समाजाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवरती प्रचंड दबाव जो आहे तो निर्माण केलेला आहे। 20 तारखेपासून मुंबईमध्ये 3 कोटी मराठा समाज, 10 लाख गाड्या, जवळपास 200 कोटीचे पेट्रोल डिझेल खर्च करून हा गरीब समाज हा मुंबईमध्ये आंदोलन करत आहे। आणि त्या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, ही त्यांची मूळ मागणी आहे। आणि त्याच मागणीला महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे। ओबीसी समाजाचं म्हणणं असं आहे की 450 गरीब जमाती आहेत आणि त्यांचं आरक्षण न काढता तुम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे, आता सध्या घटनात्मक आरक्षण आहे ना EWSचं, 10% 8.5% घेतलेलं आहे। तुम्हाला कमी पडते, आणखीन घ्या तुम्ही। तुम्हाला जे मागच्या सरकारने जे आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात जे गेलेलं आहे ते तुम्ही परत मिळवा, त्याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे। मराठा आरक्षणाला ओबीसीचा विरोध नाही आहे। ओबीसीचा विरोध फक्त ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही जे मागणी जी आहे मराठा समाजाची आहे त्याला पूर्णपणे विरोध आहे। आणि त्यासाठी आता 20 तारखेला प्रचंड मोठं आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे। त्याचा दडपणाखाली येऊन सरकारने काय निर्णय करू नये, कारण सरकारने आम्हाला यापूर्वी आश्वासित केलेलं आहे। म्हणजे शिंदे साहेबांनी केलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, अजितदादांनी केलं आहे, सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, पवारसाहेबांनी स्वतः तीच भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। पण तरीसुद्धा आता ह्या दडपणाखाली आपण पाहिलं आहे ते 2:30-3 वाजता जी आर काढलेले आहेत ह्या दडपणाखाली येऊन असं पुन्हा काय सरकार करू नये। आणि सरकारवरती ओबीसीचं दडपण असलं पाहिजे, म्हणून आम्हालासुद्धा पर्याय नसल्यामुळं आम्हालाही आंदोलन जे आहे ते 20 तारखेला ह्या ओबीसीचं आंदोलन ते महाराष्ट्रात आम्हाला सुरू करावं लागत आहे। त्याची मूळ मागणी अशी आहे की हे आंदोलन जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार, प्रत्येक तालुक्यात होणार, मुंबईमध्ये होणार, आझाद मैदानामध्ये होणार। आम्ही अर्ज केलेला आहे, कालच आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आझाद मैदानसुद्धा तिथं आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे। तर मराठा समाजाला जर हे सरकार परवानगी देणार असेल तर आम्हाला दिली पाहिजे, कारण मुंबईमध्ये आम्ही जवळ 50 लाख ओबीसी मुंबईतच आहेत। त्या ठिकाणी आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, धनगर त्या ठिकाणी वंजारी आहेत, माथाडी कामगार आहेत, सगळे कष्टकरी वर्ग तो हे सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये 50%पेक्षा जास्त भटक्या समाजाचा आहे सगळ्या तिथं। त्यामुळे मुंबईमध्ये आमची प्रचंड मोठी संख्या आहे। त्यामुळे आमचं आंदोलन काय लहान होणार, आमचं तितक्याच ताकदीनं आमचं आंदोलन होणार आहे। फक्त एवढंच की आमच्याकडं आम्ही खरंच गरीब असल्यामुळं आमच्याकडे गाड्या घोड्या हे पेट्रोल 100-200 कोटी पेट्रोल खर्च करायला आमची ऐपत तेवढी नाही आहे। म्हणून आमचे लोक कसे येतील, कोण आमच्या बेलदाव्या आहेत ते गाडवं घेऊन येईल, शेळ्या घेतील, मेंढ्या घेतील, काय जे काय बैल घेऊन येतील, कोण कसे येतील, किंवा पायी येतील।
कारण पण आमचं आंदोलन ते होणार ते शेवटी, कारण शेवटी सरकारविषयी आमचंही दडपण सरकारवर असलंच पाहिजे. आणि आमची एक मुख्य मागणी जी आहे ती ओबीसीतून कुठल्याही पैसे मराठा आरक्षण देऊ नये. दुसरी मागणी आमची आहे की जातीनिहाय जनगणना जी आहे ती जातीनिहाय जनगणना जी आहे ती सुद्धा कुठल्याही परिस्थितीत सरकारला आता करावीच लागेल. जोपर्यंत जातनिहाय जनगणना करत नाही आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन जे आहे आमचं सुरूच राहणार आहे. ते आम्ही आंदोलन संपवणार नाही. जे मराठा समाजाचे निधी दिला आहे 70,000 मराठा विद्यार्थ्यांना त्यांनी 15-15 लाख रुपये बिनव्याजी दिले. चांगली गोष्ट, आम्हाला आनंद आहे. मग आमच्या लेकरांना का नाही? या ओबीसी भटक्या उगते 12 लेकरांनी त्यांनी काय पाप केलेलं आहे? त्यांना पण निधी दिलं का बाई? जो निधी त्यांना दिलेला आहे मराठा समाज तेवढाच निदान तेवढं तरी एक पैसा आम्हाला जास्त नको पण तेवढं तरी निदान द्या ना. मग जोपर्यंत तो निधी जो आहे महामंडळ आहेत बाकी शैक्षणिक निधी जो आहे ही सगळा निधी जो तुम्ही मराठा समाज दिला तो निधी जो आम्हाला दिला गेला पाहिजे ही आमच्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते मुळीच थांबणार नाही. आता निर्णय शासनानं करावा. जसं मराठा समाजाकडून शासनाला सुट्टी नाही तशी आमच्या ओबीसीकडून सुद्धा महाराष्ट्र शासनाला आता सुट्टी नाही. आता आम्ही सुद्धा माघार घेणार नाही. एक तर तुम्ही निर्णय करा नाही तर आमचं आंदोलन जे आहे आम्हाला फेस करा. जर तुम्ही मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही काय भूमिका अशी घेतली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची तर मग मात्र 24चा जो रणसंग्राम आहे त्याच्यामध्ये मात्र ह्या सरकारला जो आहे घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे ती ओबीसीमध्ये आहे. प्रत्येक मतदारसंघात 60% आहे ओबीसी समाज आहे. मराठा समाज किती आहेत? 10, 12, 15% त्याच्यापेक्षा जास्त नाही. कारण 32% म्हणतात सगळे कुणबी बिणबी सगळे धरून आहे. कुणबी लेवा पाटीदार हे सगळे मराठा कुणबी मराठा धरून 32% आहे. मग त्यातला ॲक्च्युली मराठा किती आहे तर तो तुम्ही काढा ना. मग ते काढायचं नाही म्हणून जात जनगणना करत नाही आहेत. वास्तविक पाहता सभागृहामध्ये एक मतानं ठराव पारित केलेला आहे. नाना पटोले अध्यक्ष असताना त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. अजितदादांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मान्य केलं आहे की याची जातनिहाय जनगणना केली गेली पाहिजे. मग ही जातनिहाय जनगणना का होत नाही? बिहारने केली. आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितले की बिहारची आकडेवारी आल्यानंतर आपण करूया. आता आकडेवारी होऊन सुद्धा 2 महिने झालेले आहे. 500 कोटी त्यांनी केली ना. आता हे मराठा समाजाचं आरक्षण आता हे सामाजिक मागासले पण त्यांनी आता दिलेलं आहे. तिथं काय परिस्थिती झालेली आहे? 360 कोटी 20 दिवसासाठी त्यांनी दिले. 360 कोटी म्हणजे रोज जवळपास 20 कोटी खर्च करायचे. काय तर मराठा समाज पुन्हा मागासलेपणाचं सर्वेक्षण करायचं. मराठा समाजाचं मागासलेपण यापूर्वी अनेक आयोगांनी नाकारलेलं आहे. मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध झालेलं आहे. सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत हा मराठा समाज मागासलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाला 50%च्या आतलं आरक्षण मागायचा घटनात्मक अधिकार मुळीच राहिलेला नाही. आता त्यांनी काय केलं आहे? तो आयोगच हायजॅक केला. जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे तो हायजॅक केला. त्याचा अध्यक्ष जो ओबीसी होता त्याला हाकलून दिलं. जे सदस्य होते ओबीसी होते त्याची हकालपट्टी केली. आता त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो रिटायर्ड हायकोर्ट जज आहे जो जरांगे साहेबांच्या तिथं जाऊन उपोषण सर म्हणून मराठा कसा मागासलेला आहे तर ते समजून सांगत होते त्यांना. ते आता जी महाराष्ट्र सरकारने जी कमिटी नेमलेली आहे मराठा समाजाच्या मागासलेपणाच्याविषयी जे दिलीप भोसले कमिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे सुनील शुक्रे जे आहेत. मग आता ह्यांना आता मराठा समाजाचा अहवाल देण्यासाठी पुण्याने त्यांनी नेमलेलं आहे. मागं मसेना साहेबांना नेमलं तेही मराठा नेमले. त्या ठिकाणी गायकवाड कमिशन नेमलं तेही मराठा नेमले. आता पुन्हा एकदा म्हणजे ज्यावेळी मराठा समाजाला मागासवर्गीय ह्यांना करायचं असते सिद्ध करायचं असते किंवा अहवाल घ्यायचं त्यावेळी ह्यांना मराठा त्यांना का लागतो अध्यक्ष? ओबीसी का चालत नाही? का ओबीसी सदस्य चालत नाही? त्यामुळे हे जे आहे हे आम्ही मुळीच चालू देणार नाही आहे. जे निकष आता अध्यक्ष बदलले सदस्य बदलले आता ते धक्कादायक बातमी म्हणजे या देशात कुठेतरी राज्याची दोन्ही समाज एकत्र सामाजिक संतुलन बिघडलं असं वाटतं. अरे पण आमची चूक काय आहे? मराठा समाजाला गरिबी कोणी आणली? ओबीसीने आणलेली आहे. ह्यांचे सगळे सत्ताधीश हेच मंत्री हेच मुख्यमंत्री हेच कृषी मंत्री हिथं बी ते दिल्लीमध्ये तेच. मग ह्यांना गरिबी आणली कुणी? ओबीसीने. मग त्याची शिक्षा जी आहे त्याची शिक्षा ओबीसीना का तुम्ही देताय? अरे तुमची गरिबी आठवायच्या ना. 5 वर्ष सत्ता ओबीसी हातात द्या. प्रत्येक मराठा म्हणजे सगळ्या दलित असतील ओबीसी असतील मराठा एकाही कुटुंबाच्या आम्ही गरिबी ठेवणार नाही. सगळ्यांची गरिबी जी आहे ती आम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही. फक्त मराठा समाजाने आमच्या विश्वास ठेवून बघावं. 75 वर्षे त्यांनी काढली ना. त्यांच्या नशिबी गरिबी आणलेली आहे. पण सामाजिक मागासले पण हे गरिबी हटवण्याचा मुळीच कार्यक्रम नाही. गरिबी हटवण्याचे वेगळे हे आहेत. माझ्या मतदारसंघात मी मराठा समाजाची सुद्धा गरिबी हटवलेली आहे. सगळ्यांची धनगरांची हटवलेली आहे कुणब्यांची हटवली सगळ्यांची हटवली ना. मी पाणी आणलं. मी पाणी काय फक्त धनगरांच्या शेतात नाही घेऊन गेलो मी मराठ्यांच्या पण शेतात दिलं ना. त्यांची पण गरिबी हटलेली आहे ना. पण गरिबी हटवायचे हे कार्यक्रम आहेत ना सरकार पुढं.
ते सरकार का करत नाही आणि ते मराठा समाज ती मागणी का करत नाही? गरिबी आमची हटवायची, तुम्ही हे करा ते करा, हे करत नाही. ते नाही, आम्हाला ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे. ह्याचं आमचं हे आहे. तुमचं आरक्षण घ्या बाबांनो. तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही सत्तेनं मोठे आहात, तुम्ही कोट्यावधी रुपये डिझेलवर खर्च करू शकता, एवढी तुमची ताकद आहे. दिल्लीत सरकार आहे, इथं सरकार आहे, घ्या ना वाढवून. अरे आम्ही तुमच्यासोबत आहे ना बाबांनो. पण ह्या गरीब समाजाच्या ताटातली भाकरी जी आहे ती शिळी भाकरी आहे, ती पुरत नाही, अर्धीच भाकरी आहे, ती चतकोर भाकरी आहे, ती सुद्धा तुम्ही खेचून घ्यायला. तर मग ह्या गरीब समाजानं महाराष्ट्रात कुणाकडे दाद मागायची? म्हणून आम्हाला आंदोलन हत्याविषयी आहे. शेवटी आम्हाला हत्यार आम्हाला उघडावं लागतच आहे.